नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे शेरा आता सिंधूला किचनमध्ये घेऊन येतो आणि तिला किचन दाखवतो आणि म्हणतो की मॅडमला किचन एकदम स्वच्छ ठेवलेली आवडते. जेवण झालं की सगळं किचन अगदी स्वच्छ करून ठेवायचं. तेव्हा सिंधू म्हणते की स्वच्छ करायचं म्हणजे तांदूळ, डाळ, साखर, चहापूड सगळं काही धुवून ठेवायचं की काय? तेव्हा शेरा म्हणतो, अगं बाई तसं नाही. म्हणजे स्वयंपाक करून झाला की सगळी भांडी, किचन सगळं काही व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं. मॅडमला असं घाण किचन आवडत नाही. तेव्हा इथे सिंधू म्हणते, हो हो ठीक आहे, मी सगळं काही क्लीन करेन. आणि मॅडमला जेवणात काय आवडतं? तेव्हा इकडे शेरा म्हणत असतो की त्यांना सगळं काही आवडतं जेवणामध्ये, फक्त तेलकट कमी करायचं आणि त्यांना जेवण छान लागतं बरं का. तेव्हा सिंधू म्हणते, हो हो, माझ्या हाताला खूप जास्त चव आहे. किती माणसांचा स्वयंपाक करू? तेव्हा शेरा म्हणतो की मॅडमला विचारून किती माणसांचा स्वयंपाक करायचा आहे ते बघा. 2-4 माणसांचा स्वयंपाक करायला सांगतील. तर इकडे आता शेरा गेल्यानंतर सिंधू लगेचच वेळ न वाया घालवता शकुंतलाच्या रूममध्ये येते. तिच्या रूममध्ये राफाचाफा करत असते. काही हाताला लागते का ते बघत असते. तेवढ्यातच शकुंतलाने आता मधूला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, काय मग मधुराणी मॅडम, काय चाललंय तुमचं? तेव्हा इथे मधू म्हणते, काही नाही. तेव्हा शकुंतला म्हणते, मग ती डॉक्टरीनबाई आणि राघव पुढे काय करणार आहेत, काही माहिती कळली का? तेव्हा मधू म्हणते, नाही, आतापर्यंत मला काही माहिती मिळालेली नाही आहे, पण मी मिळाली की लगेच तुम्हाला सांगते. तेव्हा शकुंतला म्हणत असते, माझ्याबरोबर हे असे खेळ खेळायचे नाही, कळलं ना? माझ्याजवळ दगाफटका करायचा नाही, नाहीतर तुझं सत्य आहे ना, त्या राघव आणि डॉक्टरीनबाईला सांगायला मला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा मधू म्हणते, हे बघा शकुंतलाजी, असं काही करू नका. मला माहिती मिळाली की मी लगेचच तुम्हाला कॉल करते. तेव्हा इथे मधू आता घाबरलेली असते. आपलं सत्य शकुंतलाजी सगळ्यांना सांगतायत की काय, या गोष्टीचं तिला टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता शकुंतला आपल्या रूममध्ये येणार असते आणि इथे एक कॅमेरा आणलेला असतो सिंधूने, तो लावून ठेवत असते. तेवढं ते शकुंतला रूममध्ये येते आणि म्हणते, साधना, तू माझ्या रूममध्ये काय करतेस? तेव्हा साधना म्हणते, मॅडम, मी तुमच्यासाठी गरमागरम पुरणपोळी घेऊन आले होते. हे बघा ना, तुम्हाला आवडते ना? तेव्हा शकुंतला म्हणत असते की मला पुरणपोळी आवडते, हे तुला कसं काय माहिती? तेव्हा सिंधू म्हणते, मॅडम असं काय करताय, तुम्ही मालकीनबाई आहात. मी शेराला विचारलं ना की मालकीनबाईंना खाण्यामध्ये काय काय आवडतं, त्याने सांगितलं पुरणपोळी आवडते. तेव्हा शकुंतला म्हणते की ठीक आहे. तेव्हा इथे सिंधू म्हणते, खाऊन बघा ना कशी झाली. शकुंतला पुरणपोळी खाते आणि म्हणते की तुझ्या हाताला चव आहे. आणि शकुंतला म्हणते की आता जायचं आणि साधा स्वयंपाक बनवायचा. तेव्हा सिंधू म्हणत असते, किती माणसांचा स्वयंपाक बनवू? तेव्हा शकुंतला म्हणते की 4-5 माणसांचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर इकडे आता रेश्मा ऋतुराजच्या रूममध्ये येते आणि रडत असते. ऋतुराज म्हणतो की रेश्मा, काय झालं, का रडतेस तू? तेव्हा रेश्मा म्हणते, बाबा बघा ना, काकू आहे ना, रिषभला वाटेल तसं बोलतात. आता हा प्लॅन काय फक्त रिषभने केला होता का अन्वीला पळून न्यायचा? तो सिंधूने आणि राघव भाऊजींनी केला होता ना. फक्त रिषभने साथ दिली, तरीसुद्धा आता रुक्मिणी काकू सतत रिषभलाच बोलत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आईने आहे ना घर सोडून जायला नको होतं. आई घर सोडून गेल्यापासून काकू मला आणि रिषभला वाटेल तसं बोलतात. तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात, मी तिला किती थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती नाही थांबली, मी तरी काय करू? तेव्हा रेश्मा म्हणत असते, म्हणून काय काकूने वाटेल तसं बोलायचं का? आई जर असते ना तर त्यांना तिथल्या तिथे गप्प केलं असतं. पण मी सुद्धा आता आईप्रमाणे ना कुणाचंच काही ऐकून घेणार नाही आहे. तेव्हा रिषभ म्हणत असतो, अगं पण रेश्मा, काकू एवढं काय बोलली आहे तुला हां? तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणत असतात, रेश्मा सांग बरं, वहिनी तुला एवढं बोलले तरी काय? तेव्हा रेश्मा म्हणत असते, त्या म्हणाल्या की रिषभ तुमच्यासारखा कामचुकारपणा करतो, तो अजिबात काम वगैरे करत नाही आणि नको तिथे लक्ष देतो. तेव्हा ऋतुराज काका म्हणत असतात की वहिनीने हे सगळं बोलायला नको होतं. तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो, आणि बाबा, आता मी पिढी सांभाळत नाही आहे का? वहिनीचा ॲक्सिडेंट झाल्यापासून मी एकटा पिढी सांभाळतोय आणि माझ्यापुढे नफासुद्धा झाला आहे. तेव्हा ऋतुराज काका म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा रिषभ म्हणतो की काका मदत करतो, पण एवढी मोठी जबाबदारी सांभाळणं खायचं काम नाही आहे आणि ती जबाबदारी मी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. तेव्हा रेश्मा म्हणते, तरीसुद्धा आहे ना बाबा, तुम्ही आहे ना काकूंचं सगळं ऐकता. रत्नाकर काका बघा, वाटेल तिथे त्यांना नाही पटलं की लगेच काकूंना गप्प करतात. तुम्ही तसं नाही करत ना, म्हणून त्या तुम्हालाच वाटेल तसं बोलतात. तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो, नाही बाबा, हे चुकीचं आहे. आता काकू आहे ना अति करते. तेव्हा रेश्मा म्हणते, तुला माहिती आहे का रिषभ, म्हणजे राघव भाऊजींनी काही केलं ना तरी त्यांना काही बोलत नाही, तुला वाटेल तसं बोलत असतात. तेव्हा रिषभ म्हणतो, असं काही नाही आहे, दादा बहिणीला मध्ये आणू नकोस. दादा बहिणीची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. सिंधू वहिनीने अन्वीचं लग्न त्या आयुषबरोबर केलं म्हणून, नाहीतर त्या म्हात्याऱ्याबरोबर लग्न करावं लागलं असतं.
तेव्हा इथे ऋतुराज म्हणत असतो, हे बघ रिषभ, तू आहे ना त्या सिंधूची आणि राघवची मदत करायला नको होतास. आता बघितलंस ना, काकू तिचा राग तुझ्यावरती काढते. तेव्हा इकडे आता जेवण तयार झालेलं असतं. तेव्हा शकुंतला म्हणत असते की 2 माणसांचा इथे आता डबा भरायचा आहे, जरा पटापट आवर, बोलतेस किती आणि घाईघाईने काम करता येत नाही का तुला? तेव्हा सिंधू म्हणत असते, अहो मॅडम एवढी घाई का करताय? हे बघा आता स्वयंपाक आहे, तो व्यवस्थित भरून द्यायला नको का? लोकांनी कसं पोटभर खाल्लं पाहिजे. बरं सांगा किती माणसांचा डबा देऊ? तेव्हा शकुंतला म्हणते 2 माणसांचं सांगितलंय ना. तेव्हा सिंधू म्हणत असते की माझा संशय खरा ठरला, म्हणजे 2 माणसं म्हणजे अन्वी आणि आयुष दोघं जण असतील आणि त्यांच्यासाठीच हा डबा आहे. तेव्हा इथे शकुंतला आता डबा घेऊन जात असताना सिंधू म्हणते की मालकीणीबाई तुम्ही का नेताय? माझ्याकडे द्या ना, मी तुम्ही गाडीपर्यंत बसा, मी तुमच्याजवळ डबा आणून देते. तेव्हा इथे आता गाडीपर्यंत आल्यानंतर सिंधू शकुंतलाच्या हातामध्ये डबा देते आणि ते दोघं जण गाडीमध्ये बसून जाणार. तेवढ्यातच सिंधू आता डिक्कीमध्ये बसते आणि त्यांच्याबरोबर जात असते. तेव्हा इथे शकुंतला म्हणते, चला लवकर चला, माणसं वाट बघत असतील, आयुषराव वाट बघत असतील. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की माझा संशय खरा ठरला आणि ती आता राघवला लाईव्ह लोकेशन पाठवते आणि म्हणते की शकुंतलाजी आयुष आणि अन्वीला डबा घेऊन जात आहेत, मी सुद्धा चालले त्यांच्याबरोबर, मी डिक्कीमध्ये आहे, तुम्ही सुद्धा तिथे पोहोचा. तेव्हा इथे आता राघवला मेसेज मिळालेला असतो. तेव्हा शकुंतलाला गाडीच्या डिक्कीतून आवाज येतो, ती खाली उतरते आणि गाडीच्या डिक्कीचा दरवाजा उघडायला जात असते. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की चला, सिंधूने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे आणि आता ती शकुंतलाजी बरोबरच आहे. तेव्हा राघव हे सगळं बोलत असताना मधुराणीने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं की सिंधूने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की विनायका, हा दरवाजा उघडायलाच नको. तेवढ्यातच इथे आता शकुंतला दरवाजा उघडत असताना तिला मेसेज येतो आणि ती मेसेज वाचून लगेच गाडीत बसते आणि म्हणते, शेरा चला लवकर चला, मला घाई आहे. तेव्हा शेरासुद्धा आता घाईघाईने त्या ठिकाणी घेऊन येतो जिथे अन्वी आणि आयुष असतात. तेव्हा आता शकुंतला त्यांना भेटायला आलेली असते. तेव्हा ते दोघं जण खूपच जास्त रागवलेले असतात. तेव्हा इथे सिंधू आता राघवला फोन करून सांगते की मी पोहोचले, तुम्ही सुद्धा पोहोचा. शकुंतलाजीने अन्वी आणि आयुषला जिथे किडनॅप करून ठेवले ते लोकेशन मी तुम्हाला पाठवले. तेव्हा इथे आता शकुंतलाने जो डबा आणलेला असतो तो बाजूलाच ठेवलेला असतो. पण तेवढ्यातच आता शकुंतला शेराला जायला सांगते. शेरा गाडी घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा राघव तिथे आलेला असतो आपली गाडी घेऊन. तेव्हा इथे सिंधू बाहेर आलेली असते. ती राघवला बघते आणि म्हणते की राघव, तुम्हाला माहिती आहे शकुंतलाजीने अन्वी आणि आयुषला इथेच किडनॅप करून ठेवले, चला आतमध्ये चला. तेव्हा इकडे आता राघव आणि सिंधू दोघं जणही आतमध्ये आलेले असतात. ते बघतात दरवाजा उघडून तर समोर अन्वी आयुष कुणीही नसतं. तेव्हा सिंधू म्हणते, कुठे गेले असतील सगळे? तेव्हा राघव म्हणतो, त्यांना चाहूल तर लागली नसेल ना की तू त्यांच्याबरोबर आहेस म्हणून. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी तर लपून छपूनच गाडीमध्ये बसले होते. तेव्हा इथे राघव म्हणतो, मग आता काय करायचं? तेवढ्यातच इथे सिंधूचं लक्ष जातं त्या डब्याकडे, जो डबा तिने तयार करून शकुंतला बरोबर पाठवून दिलेला असतो आणि ती म्हणते, राघवा तोच डबा आहे जो मी अन्वी आणि आयुषसाठी तयार केला होता. हा डबा इथे काय करतोय? तेव्हा राघव म्हणतो, म्हणजे हे नक्की आहे की तू त्यांच्याबरोबर होतीस हे त्यांना कळलं होतं. तर इकडे आता मधू म्हणत असते, काय झालं मग शकुंतलाजी, सिंधू सापडली का तुम्हाला? तुम्ही तिला दिसलात तर नाही ना? तेव्हा शकुंतला म्हणते की याचं उत्तर ऐकायचं आहे तुम्हाला, या टुकार कामाचं, म्हणून एवढे घाईघाईने मला घरी बोलावलं का? आणि तुम्ही सुद्धा आलाय. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते, हे बघा, माझ्याशी दागाफटका करायचं नाही, नाही तर तुझं सत्य आहे ना सगळ्यांना सांगून टाकेन. तेव्हा इथे मधू म्हणत असते, तुम्हाला कुणालाही काही सांगायची गरज नाही आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमच्यावरती कुणीतरी वॉच ठेवतं आहे, नाहीतर तुम्ही अन्वी आणि आयुषला कुठे लपून ठेवले हे कुणाला का कळलं असेल? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मधू म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं वाटते ना की सिंधू त्या जेलमध्ये नाही आहे, कारण राघव कुणालाही जेलमध्ये जाऊन तिला भेटू देत नाही आहे. तेव्हा इथे तुम्ही काही करून आता तुमची काळजी घ्या. तेव्हा शकुंतला साधनाला आवाज देते आणि तिचा पदर आता बाजूला ती करतच असते आणि तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे आता एका माणसाचा हात येतो आणि तो माणूस आता सिंधूचा चेहरा शकुंतलाला दिसू देत नाही.